हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. येदरबुची येथे अवैध गौण खनिज उत्खनन. संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत. गौण खनिज चोरी करणारे आरोपी कोण? संतप्त सवाल. तुमसर तालुक्यातील येदरबुची येथे स्मशानभूमी शेजारी मोठी टेकडी असून त्या टेकडीवर मोठ्या प्रमाणात अनेक प्रजातीची वनौषधीची झाडे आहेत. या झाडांना अज्ञात लोकांनी JCP मशीनच्या सहाय्याने मुळासकट उकडून फेकले व लाकडांची अवैध वाहतूक करून चोरी केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. तसेच या टेकडीवर खोलपर्यंत उत्खनन करून यातील मुरुम, माती, दगड, बद्री यांचा काळ्या बाजारात विक्री करण्याचा गोरखधंदा अहोरात्र सुरू आहे. हे सर्व अवैध उत्खनन महसूल व वन विभाग उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे नागरिकांकडून आरोप केले जात आहेत. महसूल तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, वनक्षेत्र सहाय्यक वनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाच्याही लक्षात ही बाब न येणे म्हणजे अवैध मुरुम चोरी करणाऱ्या आरोपी सोबत यांचा संगनमत आहे काय, असा गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे. वृक्ष व गौण खनिज या राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते आपले कर्तव्य बजावत नाहीत. दिवसा व रात्रीच्या वेळेस अधिकारी व कर्मचारी गस्तीवर राहतात तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी कशी काय होते, ही प्रशासनाला विचार करण्याची गंभीर बाब आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून जबाबदारी निश्चित करून या सर्व चोरी गेलेला मालमत्तेचा हिशोब काढून सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातून कपात करून शासन तिजोरीत ही रक्कम भरण्यात यावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. संबंधित प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अशा कर्तव्यकसूर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करतील काय, असे गंभीर प्रश्न यावेळी लोकांकडून करण्यात येत आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. CV9 मराठी करिता रूपसिंग पिलगर, प्रतिनिधी गोबरवाही. हे बघू शकता, हे तुमसर तालुक्यातील येदरबुची या गावाच्या बाहेर एक पहाडी आहे. हा जंगलाचा भाग आहे आणि ह्या पहाडीवरून हे पूर्ण मुरुम हे बघू शकता. हे असे JCPच्या साहाय्याने हे असे हे मुरुम पूर्णपणे खोदून अवैध मुरुम हे खोदून उत्खनन करत आहेत. ते बघू शकता. हे म्हणजे किती प्रमाणात आहे. म्हणजे पूर्ण जंगलाची अवैध उत्खनन मुरुम चोरी करून याच्यामध्ये प्रशासनचे लोक गप्पा बसलेले आहेत. काही लक्ष नाही. लक्ष असेल ते बी मला असं वाटते की अवैध मुरुम उत्खनन करणारे आरोपी व अधिकारी या कर्मचारी यांच्या संमत असावे. रूपसिंग पिलगर.